झी 24 तास एक पाऊल पुढे. सुरुंगाच्या सुरक्षेला सुरुंग या विषयावर आपण चर्चा करतोय. सर्वात प्रथम मी जाणार आहे किरण बेदी यांच्याकडे. किरण बेदी जी, मुझे ये बताएं कि क्या लोगों से होने वाली आलोचना, चाहे वो जेल में हो या बाहर जो लोग अपने बारे में कह रहे हैं, या परिवार को जो सब बेआबरू का सामना करना पड़ता है, क्या ये सारे लीड फैक्टर्स होते हैं किसी भी सुसाइड के लिए, किसी जेल के इनमेट के लिए? ये लीड फैक्टर्स हैं जब वो आदमी के सभी दरवाजे बंद हो जाते. इस व्यक्ति के, राम सिंह के सभी दरवाजे बंद हो रहे थे. मां बाप जानते थे कि इसने गलती की, गांव वाले सारे जानते थे कि ये आदमी ने बदमाशी की, इसने गलती की. सारा गांव वाला इसके खिलाफ था. उसको मालूम था कि उसके साथ कोई नहीं है. उसका कि सरकार माफ कर दे. अरे माफ कैसे सरकार करे? तुम तो खुद माफी मांगो ना. पहले माफी मांगने का ये नहीं मतलब कि जेल से बाहर हो जाएगा. क्षमा याचना से सारा समाज उसकी तरफ आ जाता कि इसने क्षमा मांग ली है, अब जेल के अंदर रखो, जिंदगी भर जेल के अंदर सेवा करे. समाज की कॉस्ट पे रहता वो. आफ्टर ऑल, आपको पता है कि हर बंदी जब तिहाड़ जेल के अंदर रहता है या किसी जेल में रहता है, कम से कम नहीं उसके रहने सहने के लिए 10, 15, 20 हजार रुपया महीना खर्चा होता है उस पर. और अगर बीमार है तो और भी ज्यादा. तो एक टैक्स पेयर की कॉस्ट पे वो रहता. लेकिन क्योंकि क्षमा याचना मांग ली, समाज उसको मौका देता कि इसको जेल में छोड़ दो. हाँ रहे, क्योंकि इसने क्षमा याचना मांग ली. तो ये ऐसे व्यक्ति पर दबाव हो जाता है. क्षमा याचना भी नहीं मांगता, बड़ा हिम्मत दिखाता है और चुनौती देता है कानून को, और वकील से झूठ बुलवाता है. और मीडिया में तो उसका नाम बदनाम हो चुका, और उसका कोई विटनेस उसके साथ नहीं जाने वाला. सबूत उसके खिलाफ, और कचहरी बड़ी तेज गति से उसका इलाज कर रही है केस फटाफट चल. तो समझ आता है कि मेरा सब रास्ते बंद हो गए, ऊपर से झूठ. तो मैं समझती हूं एक ही चीज ऐसे व्यक्ति को बचाती है, वो है क्षमा याचना. लेकिन इसको कौन गाइड करे? ये जो क्षमा याचना है, यही एक कारण होता है कि आप समाज में अपनी एक्सेप्टेबिलिटी पैदा करे. हाच विषय घेऊन मी आता जाणार आहे सुराडकर साहेबांकडे. क्षमा याचना ही एक बाब झाली, परंतु अशा प्रकारे मनामध्ये अपराधाची अत्यंत तीव्र भावना असणाऱ्या, आत्महत्येचे विचार असणाऱ्या कैद्यांचे काही सिम्पटम्स दिसतात का? काही त्यांची लक्षणं दिसतात की हे आत्महत्या करू शकतायत? कैद्यांचीच कशाला, सर्वांचे सिम्पटम्स दिसतात. परीक्षेत नापास झालो तर मुलं आत्महत्या करतात, प्रेमभंग झाला तर आत्महत्या करतात. तर प्रत्येकाचेच जे सायन्स आहेत हे दिसतात. पण कोणाला दिसतात? जवळच्या लोकांना, आणि त्यांनी पाहिले तर दिसतात. पण सहसा इकडे कोणी लक्षच देत नाही. तर सिम्पटम्स नक्कीच दिसतात, आणि बघितले आणि वेळी जर त्याला आवरलं तर आत्महत्या टळू शकते. एक विलक्षण एकाकीपणा असतो त्यांच्या मनामध्ये. अगदी त्यांना, आणि कुणीतरी त्यांच्या विश्वासातला माणूस त्यांना बोलायला हवं असतं. दुर्दैवाने माझ्यावरच एकदा असा वाईट प्रसंग आलेला आहे जिथे माझ्या मित्रानेच आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी मला बॅडमिंटन मॅच खेळायला जायचं होतं, म्हणून मी तिथे थांबलो नाही त्याच्यासोबत. त्या सारखा आग्रह होता की माझ्याजवळ थांब, पण मला ते लक्षण समजलंच नाही, पिकअप नाही करता आलं नाही. मला हाच प्रश्न घेऊन ॲडव्होकेट पावसकरांकडे जायचंय की सर्वसामान्य जीवनातलं एक उदाहरण आता सरांनी आपल्याला सांगितलं, परंतु इथं एक प्रोटेक्टेड वातावरण आहे, त्याला घटनात्मक एक चौकट आहे, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारवर आहे. प्रिझन ऍक्ट अशा नावाची काही गोष्ट आहे ज्याच्यामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत. आता किरण बेदी सांगत होत्या की 15,000 ते 20,000 रुपये एका कैद्यावर दरमहा आपल्याकडे खर्च होत आहेत. ही काही छोटी रक्कम नाहीये, आणि एवढी जवळपास 1400 आपल्याकडे जेल्स आहेत संपूर्ण भारतामध्ये. एका जेलमध्ये जवळजवळ 12-15 हजार कैदी, त्यापेक्षा जास्त कैदी काही ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या प्रिझन ऍक्ट मध्ये काही मेडिकल ऑफिसरची तरतूद असते की नाही? नाही, निश्चितपणानं आपलं पाहायला गेलो आपण तर प्रिझन्स ऍक्टमध्ये आणि त्याच्या अनुषंगाने तयार झालेले रूल्स, जवळजवळ 16 प्रकारचे रूल्स आहेत. याच्यामध्ये कैद्यांची व्यवस्था, त्यांना दिलं जाणारं अन्न, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुट्या,
पॅरोलवर सोडायचं, फर्लोवर सोडायचं, किती काळानं सोडायचं, परत येण्यासाठी काय कंडिशन्स आहेत, त्यांच्या आरोग्याच्यासाठी काय आहे, आणि कितीतरी जजमेंट झालेले आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे सुनील बत्रापासून शीला बोरसे अशी DK बसू कितीतरी जजमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये कोर्टाने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये खरं म्हटलं तर मेडिकल ऑफिसरची ही जबाबदारी होती या ठिकाणी की अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसमधल्या आरोपीला त्यांना हे प्रिझम्पशन यायला हवं होतं की अशा प्रकारे काही घडू शकतं, त्याची काळजी घेतली गेली पाहिजे होती, त्याचं समुपदेशन केलं जायला पाहिजे होतं आणि त्याच्याबरोबर त्याची पूर्ण चेकअप केली गेली पाहिजे होती. आणि हे जर केलं असतं तर निश्चितपणाने त्यांच्या लक्षात आलं असतं की ह्याचे सिम्पटम्स काही योग्य वाटत नाहीत आणि त्याच्यावरती त्यांना उपाय करता आला असता, त्याच्या सुरक्षेची काळजी घेता आली असती. आपल्याकडे प्रिझन्स ॲक्टमध्ये आणि रूल्समध्ये अशीही तरतूद आहे की जर वाटलं की त्याच्या संरक्षणाची गरज आहे तर त्याच्यासाठी बाहेरून पोलीस फोर्स मागवता येतो, आर्म्ड मागवता येतो, म्हणजे हत्यारबंद मागवता येतो, हत्यारबंद नसलेला मागवता येतं. कसाबच्या बाबतीत आपण पाहिलं, आपण बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे वगैरे असे प्रकारे तिबेटियन, इंडो तिबेटियन त्याच्या फोर्सचे लोक आपण तिथे बसवले ते गार्ड्स. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या कॉन्शियसली वापरल्या गेल्या पाहिजेत आणि त्या जर वापरल्या गेल्या तरच त्या ठिकाणी त्याचा उपयोग होईल. बेसिक या सगळ्या मागचं तत्व असं आहे, आता एवढा पैसा आपण खर्च करतो याच्या मागचं मूळ तत्व असं आहे की भारतीय राज्यघटनेने असं ठरवलंय की कायदा आणि सुव्यवस्था जेव्हा आपण राखतो तेव्हा ते राखताना त्या व्यक्तीला शिक्षा द्यायचा अधिकार कायद्याला आहे, न्यायालयाला आहे. अगदी त्याने स्वतःहूनही ती शिक्षा भोगू नये तर कायद्याने त्याला त्याची शिक्षा त्याच्या पदरात टाकावी, जेणेकरून कायद्याचं राज्य ही जी संकल्पना आहे ती लोकांपुढे राहील आणि ती समाजामध्ये रुजेल. आणि त्यासाठी मला वाटतं इथं मेडिकल ऑफिसर जे आहेत त्यांची या ठिकाणी फार मोठी जबाबदारी होती आणि त्या ठिकाणी ते कमी पडलेले आहेत असं निश्चितपणाने म्हणता येईल. मेडिकल ऑफिसरची जबाबदारी होती, ते मेडिकल ऑफिसर्स कमी पडले. एक प्रकारे यात निष्काळजीपणा तुरुंग प्रशासनाचा दिसतोय. परंतु आता मी जातोय KP जाधव यांच्याकडे. KP जाधव सर, तुम्हाला छोटासा प्रश्न या संदर्भात असा विचारायचा आहे की अशा प्रकारचा कैदी आपल्याकडे असल्यानंतर त्याचं काही मॅन्युअल मेंटेन केलं जातं का, त्याचे काही बिहेव्हिअरल पॅटर्न्स मेंटेन केले जातात का, त्याच्याविषयी काही विशेष देखरेखीची काळजी घेतली जाते का? आम्ही काही अशा प्रकारचा अंडा सेल वगैरे अशा गोष्टी ऐकत असतो. अशा अंडा सेलमध्ये अशा प्रकारच्या लोकांसाठी किंवा इतर अशा हाय प्रोफाईल केसेससाठी काही वेगळी व्यवस्था असते का? यासाठी अशी स्वतंत्र यंत्रणा कोणत्याही प्रकारची नसते, कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसते. याच्यामध्ये स्वतंत्रपणे ज्यावेळेस एकदा आरोपी कारागृहामध्ये दाखल झाला, आरोपी दाखल झाल्यानंतर तो एक सेट व्हायला कमीत कमी 8-15 दिवस लागतात आणि आमच्या एकदा का लक्षात आलं की हा आरोपी सुरक्षित आणि व्यवस्थित आहे तर त्याच्याकडे थोडंसं गाफील राहतं त्याच्या बाबतीत, पण निष्काळजी होत नाही माणूस. पण याच्यामध्ये अशी स्वतंत्र यंत्रणा अशी कोणत्यासाठी प्रत्येकासाठी निरीक्षण करा, हे करा, ते काही नसतं. मेडिकल ऑफिसरची जबाबदारीसुद्धा वैद्यकीय तपासण्या, वैद्यकीय देण्यासाठी असते. खरं याच्यासाठी सायकॅट्रिक सोशल वर्कर हे प्रत्येक कारागृहाला नेमलेच पाहिजे आणि एक ठराविक संख्येला, एक 400-500 संख्येला एक मेडिकल सोशल वर्कर, सायकॅट्रिक सोशल वर्कर असा नेमून आणि त्याचा पूर्ण केस हिस्ट्री तयार होईल, जी पोलिसांकडनंही त्याच्याकडनं पोलीस किंवा त्याच्या कुटुंबियांकडनंही माहिती मिळेल. ह्या गोष्टी आपल्याला आत्मसात करून घेता येतील. कारण आत्महत्या केलेले जे आरोपी आहेत त्यातले एक हॅबिच्युअल म्हणजे मानसिकदृष्ट्या वेडेच होते, ठराविक त्यांनी केलेले आहेत आणि जे वैफल्यग्रस्त झाले यांनीच केलेले आहेत. इतर कोणतेही कारागृहातलं कारण किंवा आणखी इतर काही कारण अशा कारणाने कोणीच आत्महत्या केलेली नाही. सगळ्यांनी ह्या 2च कॅटेगरीमधल्या आरोपींनी आजपर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे त्याला सायकॅट्रिक सोशल वर्कर हे प्रत्येक कारागृहाला नेमणं हे जरुरीचं झालेलं आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येकाची केस हिस्ट्री तयार करणं हे ठेवलं पाहिजे. आणि तशा प्रकारे जेलमध्ये रक्षक वर्गांना जो बोला सर ताण पडतो, एक सेपरेट सेल जर घेतले आपण तर 80 ते 90 सेपरेट सेलला एक दोन रक्षक असतात. ते कॉन्स्टेबल रात्रभर पारा करतात. त्यामुळे एकाच सेलवर नजर ठेवता येणं शक्य नाही. CCTV कॅमेराची एक व्यवस्था जर केली तरी चालू शकेल. बरोबर आहे. आपण या विषयावर किरण बेदींनाही प्रश्न विचारणार आहोत. पण आता या सेगमेंटमध्ये मला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न पावसकर साहेब आपल्याला विचारतात आणि तो म्हणजे एखाद्या अशा आरोपीनी की जो एखाद्या खटल्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आरोपी आहे, 16 डिसेंबरला ही झालेली घटना आहे, संपूर्ण देशाचं नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष या घटनेनं वेधून घेतलेलं होतं. देशात विदेशातल्या अनेक मीडियामध्ये याचे पडसाद उमटले होते. अख्खी दिल्ली का अख्खा देश रस्त्यावर उतरला होता. अशा प्रकारची निर्भयाची ही केस होती. याच्यामधल्या एका प्रमुख आरोपीची आत्महत्या, की जो त्या गाडीचा ड्रायव्हर होता आणि त्या संपूर्ण घृणास्पद कृत्यामध्ये सहभागी होता, त्याच्या अशा मृत्यूमुळं, त्याच्या अशा आत्महत्येमुळं केसवर काय परिणाम होईल का?
नाही, केसवर तसा फारसा परिणाम अशासाठी होणार नाही, कारण असं बऱ्याचदा घडतं. आता याने आत्महत्या केली, पण बऱ्याचदा असं घडतं की आजारपणामुळे, ऍक्सिडेंटली, कोणत्या अन्य कारणामुळे समजा एखादा आरोपी जर मेला तर त्याच्यापुरता तो खटला अबेटेड होतो. त्याचं नाव नंतर खटल्यातून काढून टाकलं जातं. त्याचा जो रोल आहे तो फक्त डिस्कस केला जातो. मात्र खटल्याच्या एकंदरित कामकाजावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. तो खटला आहे त्या पद्धतीनं पुढे जाईल. फक्त त्याचं नाव त्यातून डिलीट केलं जाईल. इट विल स्टँड अबेटेड फॉर हिमसेल्फ. झी 24 तास, एक पाऊल पुढे.